कसे आहेत सर्व? मजेत ना? वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत सर्व? कसे आहेत? बरे आहेत ना? बरे आहेत ना? हां, बरेच असायला पाहिजे. तर आज काय नाही. असा चालू केला, एकटी होतं मी. जरा काहीतरी ब्लॉग चालू करतो ना, तुम्हाला दाखवतो काय करतो दिवसभराची मी घरात. काय करतो दाखवतो. तर अजून काय माझी कामं झाली नाही. आणायला फक्त मी शाळेत सोडले. 12 वाजताची शाळा होती तिथे. शाळेत सोडले आणि बसलेलो होतो फोन घेऊन. मग चालू केला, जाऊ दे बरं ब्लॉग चालू करतो, जरा बघू दे. तुम्ही माझ्या ब्लॉग बघायला येतं पण सबस्क्राईब नाही करत. जाऊन दे, नका करू, चालेल आपल्याला. तरी चला, आज दिवसभराची काय करता, कुठं जाता, कुठंच नाही जाणार, तरी पण घरातच राहणार, तरी तुम्हाला सगळं दाखवीन. चला. तर या आहेत माझ्या कृषीची आणि अनुची बावली. तर एक बावली होती, त्याच्यावर्षी दोघींची भांडणं होत होती, म्हणून दोघींना एक एक बावली घेऊन टाकली. जाऊ दे बरं, घेऊ दे ना. तर भांडणं आता माझा नवरा बोलता आता सगळं दोघींना पण एकसारख्या वस्तू घ्यायला लागतील. ही माझ्या अनुची बावली आहे ना, ही माझ्या कृषीची बावली. बरे आहेत ना तुम्ही दोघी पण? बरे आहेत ना? तुमच्या मालकीने गेल्यात बाहेर, तुम्ही बसा, नंतर तुमचं काम आहे तुम्हाला. तर इथं मी सकाळीच कपडे मशनीला लावून धुवून टाकलेले आहेत ना. भांडी पण धुतलेली, यांना नाश्ता बनवून दिला. किचन पूर्ण घाण राहिलेलं आहे. इग्नोर मी. चला मी आता साफ करतो. तर इथं मी आता सकाळी यांना नाश्ता बनवून दिला आणि माझ्या घरातली कामं गेली का कटाला येतं करायला, पण काय करणार, करावंच लागतं. तर इथं 2-3 भांडी आहेत आणि तिला नाश्त्याला पराठे बनवलेले मेथीचं, ते त्यांना दिलं दोघांना. आता किचन वाटा साफ करतो पूर्ण. काय करणार आहे दिवसभराची एकटीच. आता माझी आणू येईल 3 वाजता घरी. तुम्हाला माझे ब्लॉग आवडले असतील तर सांगा, मी रोज ब्लॉग करत जाईल. आलो इथंच थांबा. माझ्या व्हिडिओला तुम्ही असं प्रेम दिला का मी सांगूच नका काय झालं. जाऊन दे सोडा. तर इथे मी आता करते किचन साफ. काय बघसाल तुम्ही किचन साफ करताना? अशी साफ करताना सांगू शकत नाही. जाऊ दे, त्याला मी किचन साफ करताना भेटतो. तर इथं आहेत सकाळच्या नाश्त्याची भांडी. 2 मिनिटात धुवून टाकेन किचनने आपला. आणि माझा व्हिडिओ मी आता रात्रीचा शूट करतो ना, सकाळचा कधीतरी पोस्ट करणार असं झालाय, कारण मला कामाला टाईमच भेटत नाही. टाईम भेटतच नाही. मी आळशी झाले का व्हिडिओ काढायला कंटाळा येतो, मला ते समजत नाही. मला लागलं तर जाम बडबड करते रे बाबा मी. इथं 2 दिवस त्या मम्मीकडे गेलो होतो की माझ्या नवऱ्याने पूर्ण घरच साफ करून ठेवलेलं. भारी, एकदम भारी. मला लय आवडला घर साफ केलं माझ्या नवऱ्याने. काय घाणत नाही केली. शनिवारी गेलो ना, रविवारी रात्री. आता फोन बाकी नंतर पहिले ब्लॉक काढीनाच, कारण की मी अर्धा ब्लॉक काढून सोडून देत आहे. दाखवू नका माझ्या आवाजाशी. मी बुद्धिक नाही आहे ना, राक्षस नाही आहे. एकदम साधी सिंपल जागृती. आता तुम्ही बोलता ब्लॉग चालू कर, आता ब्लॉग चालू कर, पण ब्लॉग तरी कसा काढायचा? काय रिझन, काय ब्लॉग काढायचं? असंच जाऊ दे. मी भांडी घासतो ना, तुम्हाला भेटते भांडी घासताना पण तुम्हाला दाखवू का कशी भांडी घासता. जर घाणबीण राहिलं तरी बोलणार. इथं झालेला आहे माझा किचन साफ. आता घर साफ करायचं. असं पडलेलं आहे. जाऊन दे, नका बघू, लाज वाटण मनाचं. आणि माझी कृषी इथं झोपलेला आहे. तर असा पालना का टांगलेला आहे? तर तो पालना असा टांगलेला आहे एका बिल्डिंगमध्ये. कुठं टांगायचा म्हणून दरवाजाला ना, खिडकीच्या ग्रिलला लावून मी माझ्या कृषीला पालना टांगला का झोपायला पाहिजे म्हणून. आता झोपत नाही अजिबात. वैताग देते मला, वैताग. जास्तच या झालो ब्लॉग चालू करायच्या ह्याच्यात. मी अजून टिकली पण नाही लावली. येडी दिसतो, येडी. जाऊन दे. तर मी आता झाडू मारतो. किचन तर साफ झाला, कपडं पण धुतलं. आता फक्त झाडू मारायचं आहे, जरा घर सेट करायचं आहे. पहिले टिकली लावता ना, तर मी जाऊ दे काय बोल.
तर या बघा मी इथं आणले मशरूम पेने पहिल्यांदा आणले. त्या आईला 35 रुपयाचा एवरूचा. नंतर बनवून काही क्रिश आणू आल्यावर शाळेत ना, तर पहिल्यांदा बनवता मला दुकानात दिसला मी आणला नाही. या इथं या दोघी जणी बसलेल्या आहेत, मैत्रिणी का बहिणीच समजा, कारण की क्रिशूना आणू बहीण आहे. तशी या दोघी पण बहिणीच आहे. ही माझी क्रिशूची आहे ना, ही माझ्या आणूची आहे. तर कालच घेतलेल्या आहेत मी त्या, कारण की त्यांच्या भांडणं होतात. किती फेरे सांगू राजा आईला, किती फेरे सांगू, अशाच बसा तुम्ही अशी. तर झोपायला तुम्हाला झोपता नका झोपू, राहून दे, चला झोपा. हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल. इधर क्या कर रहे तुम लोग? काम आवरले ना ग. शिव तुला मी मेथीचं पराठा बनवले का म्हणतो तुला. तर इथं मी माझ्या शिवला खिलवते पालाता. इथं बस, खाली बस. कृषी उठली वाटतं, कृषीला घेऊन. तर इथं माझी शनपापडी उठलेली आहे. ए शनपापडी ग माझी चवनी पापडी. चला उठा, चला शिवदादांच्या इथे चला. गुड मॉर्निंग. चलो, अजून झोपण्याचं ई पोर. येरी पोरी. कशा लागला? नको बोलू. पोऱ्या खाताय ना, तू नको बोलू, चालेल. तर ही आणू आलेली आहे स्कूल मधून. आणि हाय कर हाय. आणि आमच्या आणायचा रेनकोट फाटला. चल फास्ट. इथं क्रिशूला पण घेऊन आले मी, झोपलीच नाही ती वर. इथं आईस्क्रीम आणली नाही ना, सुरुवात पण केली लगेच. तो काढून तरी द्यायचं ना बाबू. हे काय शी गंदा बेबी. हे बघ कशी खाऊन टाकले बघा. रोज नाही देत, कधीतरी जमते. माझ्या आईस्क्रीम तशीच चोरशींच्या आईला तुझ्या. थांब, घाण झाला माझा कपडा. थांब देतो. हिने आता पूर्ण आईस्क्रीमची वाट लावून ठेवली आणि वराटे कशी. मॅडम माझ्या हातात होती, वाट लावली पूर्ण. आणू तुला काय खायचंय? मी काहीतरी आणलंय बघ, तुला दाखवते. मी पण पहिल्यांदा खाते बनवून बघू दे कसा लागतो. काय ते मशरूम पेनी. कसा बनवू काही समजत नाही मला. ह्याच्यात सगळं आहे बोलतं, पण चला ट्राय करतो मी पण. पास्ता साधे. तो आम्हाला काल असतं ना, काली जाऊ दे. आपल्याला या गोष्टी खायला आवडत नाही. बरं लागला तर बरं नाही. किती वेळा सांगू मी, दरवाजा लावीत जा. नाही बाथरूमचा दरवाजा आम्हाला चालूच ठेवायचे. आणि आम्ही आता हे इथं आलेली आहे. आता ही शाळेत नाही, कपडे काढलेले आहे. तर पालना बिलना सोडता आता ना मस्त बेडरूम साफ करून घेतो. इग्नोर करा कारण की माझा कामच असतो असा रोजचा. कारण की दोन पोरा सांभाळणं म्हणजे खेळ नाहीये. या असे इकडे तिकडे धावत राहतात. आता मी बेडरूम पूर्ण साफ करून घेतो. आता या पोरी मला अजून घाणी करतील मला माहितीये, आणि मला वैताग देतील. दुसरा काहीच नाही, जाऊन दे.
आता लवकरच मी पण एक मोठा काय बोलतात त्याला स्टँड घेऊन येईल व्हिडिओ शूट करायला. तरी तर मी पेट साफ करतो आता, कारण की खऱ्या अंगुना पुरी लई घाण करतं माहिती, कारण नमाना नवरच ऐकायला लागतं. तू घाण करतो आता का मी आता चादर टाकले, कारण की माझी बेडशीट मी धुवून टाकलेले आहेत. जाऊन दे आता काय करणार. आता या पोरी नाचतील तरी पण तो उंगरून जाईल सगळा. चला मग आता मी झाडू मारून घेत आहो. जरासा झाडू मारायचा राहिलाय, झाडू मारून घेऊ दे. चला बाई चला. ओ मामा, ओ मामा बरं आहेत ना तुम्ही? हा चला इथे बघा. तर मी असं विचार केलता का लय भारी एन्जॉय करीन नवीन घरात गेलो. आता सगळं आहे माझ्यासाठी, सगळ्या गोष्टी आहेत. आईला एक एक गोष्ट पूर्ण होते. थांब तुझ्या आईला, थांब. आईला नुसता आवाज करतो. आवाज केला आता शिव दिली त्यांनी बंद केली. पडदा बंद करू दे. आता माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत, तर मी असं विचार केला का जाऊन दे बरं, मी एक कामवाली बाई तरी ठेवीन मस्त पैकी. इथं पूर्ण बेडरूम साफ झालेला आहे आता माझा. आता एकदम चिकना बेडरूम वाटतंय माझा. आता थोडं टायमान ना हे बेडरूम ना असं वाटेल कोण आलता साफ करायला. जागृती या कामवाली बाई हयावर बाबा, हया बघ व्हिडिओ काढता इथंच काढता. आणि कामवाली बाई बनवून ठेवले नवऱ्यानी यांच्यासाठी. आणि ही एक आईस्क्रीम कुठं लावली बघ तिने. तर यो माझा सगळा बेडरूम साफ झालेला आहे आता. तर पुढे भेटूया हॉलमध्ये. चला बघा पसारी शाळेत ना आली तर तिची खेळणी तिथं. एक कचरा बघा फक्त ही पोरीने किती गेलाय. आता ही पोरी माझ्या मागे मागे धावते, कारण की मला कामच करून देत नाही. शाली सॉरी बाबू. तर मी आता हे सगळं उरकून तुम्हाला भेटतो लगेच 2 मिनिटात. 2 मिनिटात मॅगी पण न होणार तशी 2 मिनिटात कामं पण करते जागू. तर इथं मी सगळं घर साफ केलेलं आहे. आणि आमचा हॉल आहे पूर्ण हॉल. आणि आता यांना दोघींना मी टी व्ही लावून देतो, कारण की माझी कामं झालेली आहेत. आता आम्हाला फक्त इथं बसायचं दिवसभराचा. एवढंच काम आहे. आणि ओके, तर आता रिमोट कुठे आणाय आपला दुसरावाला टीव्हीचा. तर गाई जी माझे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. अय्यो माझ्या स्वामीचं पुस्तक असं कोणी काढला. तर हे बघा, हे माझ्या बहिणीने मला बर्थडेला गिफ्ट दिलता. त्या दिवशी मी जाम खुश झालतो जाम. तर सगळी कामं झालेली. यांना माझी वापस टिकली भरली. दिवसभराची आखरीशू माझ्या मागं असतं ना, मला टिकली लावली का माझं असं चालू होतं. काय माहिती का कशी निघून जातं. जाऊन दे सोडा. तर इथे मी आता टिकली लावून घेतो. ही क्रिशू असली ना माझ्या बरोबर अशी खुनिंग काढते. आता जाऊन दे. चला मी आता पुढं आता बघतो ते झाले का. मशरूम पेनी काय तो पेनी ना डेनी हे असलंच ना सोडा. काली दिसलं लगेच, कारण की मी कालीच आहे. गोरी नाही. या बघा इथं ना मी हे घेतलाय. आता हे काय बोलतात ते व्हाईट सॉस थत्ता सारखाच दिसतोय, पण जाऊन दे आता. तर हे माझ्या अनुला पहिलं देतं. अनु खाली बसे वेळा कसा ते लागतोय मला सांगा. आलो मी माझं पण घेऊन. तर इथं मी आता दुसरा चम्मच बघायला आलो, कारण की मी वाढी घेतल्या आणि त्या नाश्ता बाई चान्स एक चम्मच भेटला बरा. भीती वाटतं काली भांडी भरताना पण माझ्या अंगावर भेटला चम्मच. चला तर इथे माझ्या पेड झालेला आहे. तर मी आता जातोय खायला आणि टेस्टिंग माझ्या पोऱ्याकडनं सांगतो मी. माझ्या जो बाहेर पोऱ्या बसलाय ना मोठा, तो मोठा पोऱ्या मला सांगन टेस्टिंग करून कसा लागतोय तो. बारका पोऱ्या पण खाईल. बघायचंय तुम्हाला. 10 महिन्याचा बारका पोऱ्या आहे तुम्हाला. 10 महिन्याचा. तर इथं आता आम्ही करत आहोत टेस्टिंग. हा मॅम तर मला बारका पोऱ्या. हा तुला पण आहे ना इथे. हे बघ खाऊन बघ कसं लागतोय सांग मला. तोंडात काढला नाही चांगला. जरा मस्त लागलं. थोडासा खाला मस्त लागलं. जरा एकदा वापरला ना 2 मिनिटं. आहे चिकन जरगा लागतंय. असं वाटतं चिकनचा मसाला असतो तसं लागतंय.
भाऊ पण नाही ध्यान जाऊ दे. खरंच चिकन सारखं लागतंय मला. इथे मला दाखव कसं लागतं खायला सांगणार. आता मला खाऊन सांग कसा लागतोय. हा पहिले नीट तर स्वाद तर घे त्याचा. कसं लागतंय कसं लागतंय कसं लागतंय. एक नंबर बाई. आता काही बोलूच नका. भारी लागते. मामी विषय सोडला आणि पोर बघा कशी बघते. ती एक नंबर बोलते, ती हात पकडते. गाईज आम्ही आता इथं खाऊन घेतो आणि आमचा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि जर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बोलू, सबस्क्राईब करत नाही. व्ह्यूज जातात 400-500. बिचारी गरीब आहे मी, गरीब. सबस्क्राईब करून जाऊ प्लीज.